संस्था असते आणि निवडणूक आयोगाकडून बरं, काही चुका स्वायत्ततेचा मुद्दा होतात. तुम्हीच उपस्थित कारण केला. अमोलजींना मला ऐका, प्रश्न करायचा आहे, स्वायत्तता उरलेली आहे का निवडणूक आयोगाची? त्यावर देखील या निवेदनामध्ये शंका उपस्थित करण्यात आलेली, विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये हा देखील एक कळीचा मुद्दा आहे की स्वायत्तता आहे निवडणूक आयोगाची अजूनही शिल्लक. हे देखील आता निवडणूक आयोगाला सांगावं लागणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल का अमोलजी? हा, निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे, ही नुसती बोलण्यापुरती राहिलेली आहे. बर, भारतीय जनता पार्टीचं 2014 पासून जे सरकार आलेलं आहे त्याचा अप्रत्यक्षरित्या अंकुश निवडणूक आयोगावर राहिलेला आहे. म्हणजे निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचं बटीक झालेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं असेल, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला 33 जागा मिळाल्या आणि विधानसभेच्या मतदार आपण जर पाहिलं असेल तर 170-171 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीवर होती. पण पुढच्या 3-4 महिन्यात निवडणुका झाल्या आणि असा काही बदल झाला, महाराष्ट्रामध्ये 237 म्हणजे मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे. हे चोरी करणारं सरकार आहे. आमचा यांच्यावर विश्वास नाहीये. यांनी प्रत्येक ठिकाणी ह्या ज्या स्वायत्त संस्था नावाला ठेवलेल्या आहेत, ईडी असेल, सीबीआय असेल, ज्या काही स्वायत्त संस्था आहेत, भारतीय लोकशाहीमध्ये स्वायत्त संस्थांना वेगळ्या पद्धतीने काम करून देण्याचा या भारतीय लोकशाहीची परंपरा राहिलेली आहे. परंतु हे मोडण्याचं काम, संविधान पायदळी तुडवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने त्यांच्या संबंधित असलेल्या सगळ्या पक्षांनी केलेलं आहे. म्हणून आज आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांची भेट घेतली. त्यांच्यामध्ये देखील समन्वय नाहीये. त्या बैठकीला मी स्वतः साक्षीदार होतो, मी देखील बैठकीला होतो. आम्हाला असं वाटलं राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त असे एकत्रित बसतील आणि चर्चा होईल. तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की केंद्रीय निवडणूक आयोगाची आलेले आहेत पण आयुक्त आलेले नाहीयेत. म्हणून ती बैठक उद्या ठरलेली आहे. यामध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्यायच्या आहेत तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये ज्यांची नावं नोंदवलेली आहे ती सर्व राजकीय पक्षांना दाखवली गेली पाहिजे, वेबसाईटवर दाखवली गेली पाहिजे. सर्वसामान्य जनतेला देखील हे कळलं पाहिजे. पण या ठिकाणी सगळं दडवण्याचं काम चालू आहे. आणि जर तुमची तयारी नाहीये मग तुम्ही कोणत्या बेसवरती ह्या निवडणुका घेतायत? राज्य सरकार आणि ते निवडणूक आयोग जे आहे ते संगनमताने या पद्धती सगळा कारभार करत आहे. म्हणून आम्ही नुसतं महाविकास आघाडी गेलेलो नाहीये. मनसेचे राज्यप्रमुख, त्यांचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः होते आणि महाविकास आघाडीचे अनेक पक्षातील घटक सर्व होते. शेतकरी कामगार पक्ष असेल, माकप असेल, भाकपा असेल, सर्व पक्षाच्या लोकांनी त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. ही महाविकास आघाडी म्हणून नाहीये, परंतु भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे कोणी आहेत त्यांनी सगळ्यांनी आवाज उठवलेला आहे. बरोबर आहे, सर्वानुमते या ठिकाणी आवाज